नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. पुस्तक, वाचन, सूत्रसंचालक आणि सूत्रसंचालन या बाबींचा एकमेकांशी खरं तर पूरक संबंध आहे. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार नाही. जर सूत्रसंचालकाकडे शब्दसंग्रह नसेल तर सूत्रसंचालक प्रभावी भाषेमध्ये त्या कार्यक्रमाला तो रंगत आणू शकत नाही. या सर्व गोष्टीला मूळ पाया आहे की सूत्रसंचालकाचं वाचन. ते वाचन जर नसेल तर काय होतं, आणि आज पुस्तक, वाचन आणि वाचक यांची सद्यस्थिती अर्थात पुस्तकांचं गाव या एका वेगळ्या विषयावरती मी सूत्रसंचालकांशी संवाद करतोय. तर मी पुस्तकांची गाव या घटकावरती आज मी तुम्हाला एक वस्तुस्थितीदर्शक भाष्य या निमित्तानं करतोय. रोज नवी पुस्तकांची गावे आज आपल्याला निर्माण होताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. आणि आज मात्र ग्रंथालयाची अवस्था काय आहे, तर आज ग्रंथालय मात्र ओस पडताना दिसत आहे. आज कुणालाच वाचायचं नाही, मात्र पुस्तके मिरवायची आहेत. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की इतरांना मी दाखवतो की मी दररोज पुस्तक वाचन करतोय. हे फक्त फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती फक्त त्या संबंधिताला मिरवायचं असतं. आणि जमलंच तर पुस्तके वाचतानाचा एक फोटो सुद्धा त्या संबंधिताला काढायचा असतो. पुस्तके वाचण्याची आज कुणाचीच इच्छा नाही, आणि वाचलीच तर ती पचवण्याची देखील आज कुणाचीच कुवत नाही. आणि समजाच तुम्ही पुस्तकं वाचलीस तर त्यांनी पुस्तके आणि पुस्तकांनी त्यांच्या सवयीप्रमाणे वाचणाऱ्यांचे आयुष्यच बदलून टाकले तर या गोष्टीची भीती त्यांना आज सतावताना मी स्वतः पाहिलेला आहे. कुणालाच आज कुणाचे हस्तिदंती मनोऱ्यातील आयुष्य आज बदललेलं नको आहे. सगळ्यांनाच आत्ममग्नतेचा शाप आज प्रत्येकालाच आहे. आज पुस्तकांच्या गावांगावांमध्ये पुस्तके घराघरांमध्ये रस्त्यावरती उभी आहेत. आणि इथले कुलीन, घरंदाज आणि खानदानी जी पुस्तकं आहेत ती वाचकांसाठी आज ग्रंथालयांमधून झुरताना आज दिसत आहेत. पुस्तकांच्या गावांमधील पुस्तकांचा आज रंग मंडळी उडालेला आज आपल्याला दिसून येतोय. परंतु ग्रंथालयातील पुस्तकांचा एक नवा कोरा वास अजूनही तसाच आहे. जेव्हा आपण पुस्तक विकत घेतो तेव्हा त्या पुस्तकाचा जो वास असतो तो वास बरेच दिवस ते पुस्तक धूळ खात तसंच पडलेलं असतं. आणि त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास अजूनही तसाच आहे. आणि अजूनही उघडीच आहेत ग्रंथालय, जरी ती रिकामी आहेत. परतून येईल, लक्षात घ्या, परतून येईल चुकून मागे एखादा वाटसरू, अशी बिचाऱ्यांना आज आशा आहे. वाचलेच एखाद्याने एखादं पुस्तक तरी तेवढेसं पुरेसं आहे. म्हणतील ग्रंथालय त्यांची कूस धन्य आहे. सुधाकर ठाकूर अतिशय सुंदर रीतीनं पुस्तकांचं गाव यावरती भाष्य करतात. आणि हा व्हिडिओ यासाठीच आपल्याला या निमित्तानं मी याबद्दलची माहिती दिलेली आहे. आज बांधवांनो, कडुलिंबाची झाडे कमी होत आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यातील कडूपणा वाढतोय, प्रत्येकाच्या बोलण्यातील गोडवा कमी होतोय, आणि प्रत्येकाच्या शरीरातील शुगर आज बांधवांनो वाढते आहे. कोणत्या तरी महापुरुषानं खरंच म्हटलं आहे की जेव्हा पुस्तक रस्त्याच्या कडेला विकले जातील आणि चपला जेव्हा काचेच्या शोरूम मध्ये असतील, आणि हे चित्र जेव्हा आपण पाहू तेव्हा समजून जा की लोकांना ज्ञानापेक्षा त्या शोरूम मधील चप्पल जास्त गरजेची वाटते. सूत्रसंचालकांना, वक्त्यांना, नवोदित वक्त्यांना मी या निमित्तानं सांगेल की वाचाल तर लोकांसाठी, मिरवण्यासाठी, शोभेसाठी वाचन नसते, तर वाचन हे स्वतःसाठी, स्वतःचं कौशल्य समृद्ध करण्यासाठी. आणि वाचाल हा मूलमंत्र आज तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणा. तो इतरांना प्रदर्शित करू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.